तुम्हाला पण घरच्या घरी खुसखुशीत आणि लेयर्सवाली खारी बनवायची आहे, मग ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, देशी स्वाद रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत खारी. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. लागणारं साहित्य बघून घेऊयात अगोदर. तर इथं 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 मोठा चमचा ओवा घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 1 वाटी तूप घेतलेलं आहे. आता जो मैदा घेतलेला आहे ना, तो मैदा मी चाळून व्यवस्थित घेतलेला आहे. आता याच्यावरती 2 छोटे चमचे ओवा घेऊन मॅश करून टाकूया. मग याच्यावर मीठ टाकायचं आणि जे तूप घेतलेलं आहे ते तूप टाकायचं आणि व्यवस्थित असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असा गोळा आला पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्या व्यवस्थित. आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत मैदा मळून घ्यायचा. जास्त पाणी टाकलं एकदम तर तो पातळ होईल. तर हे बघा, घट्टसर मळून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं. आता आपण पेस्ट बनवून घ्यायची. त्याच्यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि थोडंसं तूप टाकून याची व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घ्यायची. हे बघा, मिक्स करून पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याचे समान गोळे करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे समान गोळे करून घ्यायचे. आता 4 समान गोळे झालेले आहेत, तर तुम्ही 3 किंवा 2 करू शकता. आता बघा, याच्या चपात्या लाटून घ्यायच्या. आता माझ्या 4 चपात्या लाटणार आहे मी. एकदम पातळ चपात्या लाटायच्या. आता चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता तेल गरम करायला ठेवूयात आपण. आता चपात्या लाटून झाल्यानंतर पहिली चपाती टाकायची आणि त्याच्यावरती जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती पेस्ट टाका आणि चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्यानं पूर्ण चपातीला व्यवस्थित लावून घ्यायची. मग दुसरी चपाती टाका, त्याच्यावर लावून घ्या. तिसरी चपाती टाका, व्यवस्थित असं सगळ्या चपात्यांना लावून घ्यायचं आणि चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे फोल्ड करून घ्या जेणेकरून लेयर छान पडतात. आणि परत एकदा पातळ चपाती लाटून घ्यायची. चपाती लाटून झालेली आहे. आता याच्या खारी पाडून घ्यायच्या. आता तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकारात जशा पाहिजे तशा तुम्ही खाऱ्या पाडून घेऊ शकता. आता खाऱ्या पाडून झालेल्या आहेत. तेल देखील गरम झालेले आहे. आता तेलामध्ये खाऱ्या सोडायच्या आणि सोडल्या लगेच त्या पलटी करायच्या नाहीत. स्लो टू मिडियम गॅसवर तळून घ्यायच्या. फास्ट गॅस करायचा नाही. जर तुम्ही फास्ट गॅसवर तळल्या तर त्या बाहेरून भाजल्या जातील किंवा तळल्या जातील आणि आतून कच्च्या राहतील. हे बघा, मी अगदी स्लो टू मिडियम गॅसवर फ्राय करत आहे आणि मस्त अशा फुललेल्या आहेत. छान अशा फ्राय करून घ्या जेणेकरून आतमध्ये कच्च्या राहणार नाहीत त्या. हे बघा, लेअरसुद्धा मस्त असे पडलेले आहेत आणि तेल देखील राहिलेलं नाही. आता हे एका डिशमध्ये काढून घ्या. बघा, लेअर कसे मस्त पडलेले आहेत. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे आणि मोजक्या साहित्यात होते. चहासोबत तुम्ही खाऊ शकता. बाजारातून विकत आणण्यापेक्षा मुलांसाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता आणि झटकन होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.